श्री स्वामी समर्थ. नमस्कार समभक्तांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे. माळ घेतली हातात केला जपना माझा, स्वामी स्वामी म्हणताना छंद लागला स्वामी भक्तीचा. स्वामी म्हणतात आयुष्याचा शेवटचा काळ कसा जाईल. शनी वार्धक्याचा कारक आहे. रवीपासून सगळ्यात दूर असलेला हा ग्रह आपल्याला आयुष्याच्या संध्याकाळी भेटतो. थोडक्यात वार्धक्य दर्शवतो. शनी हा मंद गतिग्रह शने प्रगती करणारा आणि म्हणूनच तो संयम ठेवायला शिकतो. शनी प्रत्येक गोष्टीला विलंब करतो, पण तो विलंब आपल्याला वाटत असतो खरा तो विलंब बसून प्रत्येक गोष्ट वेळेच्या वेळी शनी करतो. तो जेव्हा गोष्टी घडवतो ती वेळ आपल्यासाठी उत्तम असते हे फक्त त्यालाच माहीत असते. आपला संयम संपल्यामुळे आपल्याला तो उशीर वाटत राहतो. उशिरा देतो पण देत नाही असे कुठे म्हणतो. जे देतो ते सर्वोत्तम देतो, पण तरीही आपण त्यालाच दूषणे ठेवतो, कारण आपल्यात संयम नाही. एखाद्या मुलाचा विवाह जरी उशिरा झाला तरी ते त्याच्यासाठी उत्तम असते, कारण कदाचित आधी होऊन त्याला लाभणारा नसतो, पण कारण पुढील काळ मात्र सुखाचा असतो. एखादा आजार झाला तरी विलंबाने बरा होतो, कारण शेवटी आजार हा आपल्या कर्माचा आरसा आहे. जितके कर्म वाईट तितका विलंब अधिक. दवाखाना डॉक्टर दिसले आणि सुई टोचली की कोणाला काय बोललो आहोत, कसे वागलो आहोत ते सगळे समोर उभे राहते आणि मग 33 कोटी देवांच्या चरणी शरण जातो. या सगळ्यांची जाणीव करून देण्यासाठी आजार लगेच शनी कधीही बरे करत नाही. लगेच बरे झाला तर मग पुन्हा वाटेल तसे उधळायला मोकळे समत. पत्रिकेत शनी धनु किंवा मीन राशीत असेल तर आयुष्याची संध्याकाळ शांततेत जाते. अशा लोकांचा नोकरीत मान असतो. सुस्थितीत सतत सामाजिक कार्यातही भाग घेताना दिसतात. अष्टम भावात शनी असेल तर अनेकदा दीर्घ मुदतीचे आजारपण आयुष्यमान चांगले असते. शनिवार गुरुची शुभ दृष्टी असेल तर परिणामांची दाहकता कमी होते. शनी हेच जीवनाचे अंतिम सत्य आहे. आयुष्यभर केलेल्या चुका कुकर्म शेवटीच आठवतात. तोपर्यंत मनुष्य मस्त बेताल बेफिकिरीत जगत असतो. कुणाचा बाप माझे वाकडे करणार आहे हाच अविर्भाव असतो, पण तुमचा बाप तुमच्या आधीच देवाने जन्माला घातला आहे हे विसरून करू चालेल का? कर्म शुद्ध असावे हा शनीचा संदेश आहे. कुणाचे 5 रुपये जरी ठेवले तरी कर्म वाढले आणि त्याची परतफेड करण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. ओम शनैश्चराय नमः. स्वामी म्हणतात संकटमुक्त जीवनासाठी 10 अमूल्य संदेश. कधीही घाबरू नकोस. स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे. संकट क्षणिक असतात. चिंता करू नकोस. प्रत्येक वाईट वेळ निघून जाते. श्रद्धा ठेव. स्वतःवर विश्वास ठेव. आत्मविश्वासच यशाचा खरा मार्ग आहे. स्वामींवर निस्सीम श्रद्धा ठेव. त्यांचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे. सतत चांगले कर्म करत राहा. पापाचा मार्ग टाळ आणि सच्चाईला धरून राहा. धैर्य ठेव. घाई करू नकोस. वेळ लागेल पण योग्य फळ हमखास मिळेल. दुसऱ्याची मदत कर. ज्याला गरज आहे त्याला हात द्यायचा विसरू नकोस. मनातून राम ईर्ष्या मत्सर काढून टाक. स्वच्छ मन आणि प्रेमळ वागणं हे स्वामींचं खरं सांगणं. प्रत्येक दिवसाची सुरुवात
स्वामी नामस्मरणाने कर. दिवस चांगला जाईल, मन प्रसन्न राहील. काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. हा संदेश अशा वेळेस दिला जातो जेव्हा मन अस्थिर अस्वस्थ असतं. श्रद्धा ठेवल्यास संकट दूर होतात का अनुभव अनेक भक्तांनी घेतलेला आहे. 1 आठवडा लागेल, 1 महिना लागेल, 1 वर्षही लागू शकतो, पण विश्वास ठेव बाळा, तुझ्या रडक्या आयुष्याला इतकं बदलून टाकेल ज्यामुळे तुझ्या पूर्ण परिवाराला सुख, समृद्धी, आरोग्य मिळेल. मनापासून नामस्मरण कर. तू चालत राहा, मी पाठीशी आहे. कधी वाटत सगळं संपलंय, मन थकलंय, अशा संपलीये, पण त्या आधारातही एक आश्वासक आवाज येतो. डगमगू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, शब्द नाही, कर्म बोलावं. प्रार्थना नाही, श्रद्धा असावी. मी नाही, विश्वास हवा. तू 1 पाऊल पुढे टाक, माझा हात तुझ्या पाठीशी असणारच आहे. या आश्वासक संदेश कोणाला तरी नक्कीच हिंमत देईल. सेव्ह करून मनात साठवून ठेवा आणि शेअर करून कोणाच्या तरी जीवनात प्रकाश आणा. आपल्या स्वामींनी आपणास भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हेच अभय वचन दिलेले आहे. यांचे स्मरण करत स्वामी माझे चांगलेच करत आहे. स्वामींच्या प्रेमाच्या शक्तीचे संरक्षण कवच माझ्या भोवती सतत आहे. ह्या विश्वातील कोणतीही अनुभव शक्ती, नकारात्मक शक्ती मला स्पर्श करू शकत नाही. हे अतूट अभेद्य विश्वास ठेवत हृदयातून येणाऱ्या स्वामी हुकुमांचे पालन करत स्वामींना अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे. कधी कधी असं वाटतं की आपल्या मनातले आवाज कोणालाच ऐकू येत नाहीत. सगळ्यांमध्ये असूनही आपण एकटेच आहोत असं जाणवतं. हसताना सुद्धा मनात खोल कुठेतरी रडू येतं. कधी स्वतःचाच चेहरा आरशात पाहिला तर ओळखीचा वाटत नाही. लोक विचारतात, काही झालंय का? आणि आपण नेहमीसारखंच उत्तर देतो, नाही नाही. पण खरं तर आत खोलवर प्रचंड गोंधळ सुरू असतो. आणि तेव्हाच एका कोपऱ्यात शांत बसलेले स्वामी आठवतात. ते काही बोलत नाहीत, पण त्यांच्या नजरेत असतो एक विश्वास. तू तुटलास तरी मी आहे. तुझं मन वाऱ्यागत उडालं तरी मी धरून ठेवीन. ते असं काहीच न बोलता सगळं सांगून जातात. देव काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नये, तर देवाने आपल्याला आतापर्यंत जे काही दिलंय त्याबद्दल नम्र व्हायला जावं. कारण मिळालेलं मोजता आलं तर मागणं आपोआप कमी होतं. कारण देव आधी देतो, मगच परीक्षा घेतो खऱ्या श्रद्धेची. अडचणी काहीही असू देत, डोळ्यात कितीही पाणी असू देत, पण जर अंतःकरणातून स्वामी असतील तर उत्तर नेहमी एकच मिळतं, माझ्यावर ठेव विश्वास, सगळं ठीक होईल. तर स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांना आजचा स्वामी संदेश कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.